आपला आवाज कोकण 24 तास। विचित्र हवामान, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून वाहणारे वेगवान वारे यामुळे यंदाही हापूस आंबा हंगाम अडचणीत सापडला असल्याची भीती पावस रत्नागिरी येथील आंबा बागायतदार प्रकाश उर्फ बावा साळवी यांनी व्यक्त केला आहे। अजिबात नाही। माझं नाव प्रकाश शंकर साळवी, कोकण संघ उपाध्यक्ष आणि पावसपर्यंत आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष। ह्या वर्षी आंबा पीक एक खूप अल्प प्रमाणात आहे। त्याचं उदाहरण म्हणजे 7 ते 8% 5% उत्पादन आहे आणि उत्पादन कमी असल्यामुळे आम्ही दलालांना इथे विनंती केली की ह्या रत्नागिरी, देवगड, राजापूर, रायगड ह्या इथे आंब्याची काय परिस्थिती आहे ही प्रत्यक्ष तुम्ही ज्याने बघितली तर त्याच्यावर आम्हाला एक समाधान वाटेल, म्हणून ते प्रत्यक्ष आंब्याची परिस्थिती बघण्यासाठी व इथली जो काय आढावा आम्ही सगळ्यांनी अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांना आम्ही आमंत्रित केलं आहे। एवढीच आमची अपेक्षा आहे की त्यांनी जेवढा जास्तीत जास्त आंब्याला दर देता येईल तेवढा देण्याची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि करणारही आहोत। आंबा बागायतदार आणि मुंबई येथील प्रमुख व्यापारी यांच्यातील एक महत्त्वाची बैठक पार पडली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबा बागायतदार यावेळी उपस्थित होता। यंदा कोकणातल्या हापूस आंब्याची परिस्थिती बिकट आहे। मोठ्या प्रमाणात उत्पादन नाही, त्यामुळे आर्थिक डोलारा सावरायचा कसा, हापूस बाजारात गेल्यानंतर आर्थिक गणित राखायची कशी, याच अनुषंगाने आंबा बागायतदार आणि व्यापारी यांच्यातील बैठक पार पडली। त्यावेळी दोन्ही बाजूंनी समन्वय राखण्यावरती चर्चा झाली आहे। स्थानिक कामदार कोण नाही आहे आंबे काढायला किंवा फवारण्या मारायला, ही सगळी जे रथ चक्र आहे। आता उद्या तुमचे गिराईक पण आहे, आमचे पण लोक आहेत, औषधवाले आहेत, फवारणीवाले, औषधवाले, व्यापारी आहेत, या सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून चालवणं सगळ्यात मोठी गरज आहे। त्यावर्षी रेट कडनं तुमचा सपोर्ट मिळावा। जर रेट कडनं सपोर्ट मिळाला, गेल्या वर्षी समजा कोणत्या 1,500 असतील ते यावर्षी 4,000 म्हणजे पण डबल हजार रेटच्या पडताळणी मिळाल्या तर 10% 20%चा आंबा, पण तेवढा जरी सपोर्ट मिळाला तरी पण कसे तरी लोक सांभाळून जातील। पुढच्या वर्षी परत जगायचंय। काही प्रमुख आंबा व्यापारी मुंबईहून खास या बैठकीसाठी रत्नागिरीला आले होते। त्यांनी एकंदरीत वातावरण पाहता आंबा बागायतदारांना सहकार्याची ग्वाही दिली। संजय पानसरे, संचालक APMC मार्केट यांनी रत्नागिरी येथील आंबा बागायतदारांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे। रत्नागिरी आंबा उत्पादक संघाने आज इथं आम्हाला आमंत्रित करून यंदाचं वर्ष आंबा धंद्याच्या दृष्टीने अत्यंत असं खतरनाक वर्ष आहे आणि आम्हाला मुख्यत्वे बोलवण्याचं कारण एवढंच आहे, कारण शेवटी जो आंबा जो पिकवलेला आहे त्याचं प्रॉपर मार्केटिंग होणं गरजेचं आहे। कारण यंदा उत्पादनाचा खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं यंदा आंबा स्वस्त विकून शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि व्यापाऱ्यांनाही परवडणार नाही। तर त्या दृष्टीनं काय उपाययोजना केल्या पाहिजेत शेतकरी आणि व्यापारी मिळून, त्या दृष्टीनं आज रत्नागिरी आंबा उत्पादक संघानं ही जी बैठक बोलवली आहे त्या बैठकीला आम्ही सर्व हजर राहिलेलो आहे आणि मी निश्चितपणानं मुंबईचा व्यापारी प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की तुमच्यावरती हे जे काय आसमानी संकट आलेलं आहे, संकट हे शेतकऱ्याबरोबर आहे, त्याचबरोबर व्यापाऱ्यांबरोबर सुद्धा आहे। कारण ही शेवटी एकमेकांची चेन आहे। शेवटी सगळ्यांचं जे काय पोट आहे हे शेतकऱ्याच्या उत्पादनावरतीच पोट आहे। जर शेतकरी कोलमडला तर त्याच्या पुढची संपूर्ण यंत्रणा निश्चितपणानं 100% कोलमडणार आहे आणि आम्ही हे मांडणारे लोक आहोत। तेव्हा निश्चितपणानं आजच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी एकमेकांना विचार करून जे काही रेट टिकवण्यासाठी पूरक करावं लागेल त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब।
उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।